सासूबाई जेवाले या, पोटभर जेवा, आमनी इडापिडा लिजा, सुख शांतता दिजा। कसाले इडापिडा लई जाऊ मी? कावा घास टाकी राही ना तुम्हाला जित्तापणी तर तू कधी चांगलं खावाडच नाही मला। खावाडत नाही मला जित्तापणी सांगतो। आणि आता काय मोठी घास टाकाले उनी उनी तो उन ते चिंदडा घाली सण उनी साडी बिनी नेसता उनी तुला आज ना रोज सण रास सुरात रास त्यांना काही नाही तुले पदर नको लिहू पण साडी तर नेसतो। बाई घास टाकी राही नाही एक एक करीस नाही तुसा घास जित्तापणी तो पोटभर खावाडती ना मला तर हा घास टाकांतून गरज नाही पडती बाई समजलं ना। एक टाइमले घास नाही टाका ना चाली पण आहे ना सासू म्हणा सासरा म्हणा किंवा माय म्हणा बाप म्हणा म्हातारा माणूस असले ना पोटभर जेवायला पाहिजे। उनी मोठी इडापिडा लई जा आणि घास खाई जा। स्त्री नाही जाईल मी मना उपासना रोज तुम्ही कचोरी समोसा मांगाडी खायत तर बहिणी वाटणं तुला इले घास भर देऊ असं म्हातारी बाईले। सासू इथून वैनावती ना आपला दांगडो पण मी धरी बटणू का मी इथला वावरे घरेदारी लिगू का मी डोकावर धरी तुला जावाय का मग म्हणती ना म्हातारी बाईले घासभर खाय असं। उनी मोठी घास टाकाले मला आता पुरण रानशी वरण रानशी स्वतःच खाशी म्हणून नुसतं नाव आहे। उठ उठ तेल टप्परी पान सुपारी